बानो मॅम सीईटी नंतर नेमकं करायचं काय, कोणते कॉलेजेस आमच्यासाठी बेस्ट असतील, व्हॉट इज द ऍक्च्युअल रियालिटी ऑफ युअर MHT CET. तर बाळांनो हे सगळं आज काही मी रिव्हील करणार आहे, एवरीथिंग रिलेटेड टू MHT CET. तर यार हे बघा, MHT CET 2 बार हुई क्यों है, तो बॉस हियर यू कैन सी एज द डेटा सेज, जर तुम्ही 2022 पासून 2025 तक अगर हमने कंपेयर किया तो the number of students attempting MHT CET every year is increasing. Like 2022 मध्ये 6 लाख होते आणि बाळांनो if you consider like 2025 तर registrations 7,78,938 होते, म्हणजे मान लो ऑलमोस्ट 8 लाख. ठीक आहे, सो द नंबर इज ड्रास्टिकली इन्क्रीजिंग असं मी म्हणू शकते when it comes to MHT CET. आणि म्हणून सांगते की यार वी आर रिअली लकी ॲज स्टुडंट्स ऑफ महाराष्ट्र, कारण वी गेट दिस गोल्डन अपॉर्च्युनिटी वेअर इन MHT CET इज कंडक्टेड ट्वाइस अ इयर. तर बॉस याच्यापेक्षा अजून चांगला चान्स काय असू शकतो. बट बानो डू यू नो की बीटेक साठी थ्रू MHT CET किती सीट्स अवेलेबल असतात, फक्त आणि फक्त बीटेक साठी आणि वाया MHT CET. तर बाळांनो if we talk about only BTech, so the total number of seats for BTech are 1,59,317. ठीक आहे, बट मॅम आता इथे कॉलेजेस कोणते कोणते असतात, व्हॉट इज द ऍडमिशन चा प्रोसेस. कारण बाळांनो डू यू नो दिस दॅट MHT CET ला ना देर इज मिनिमम कट ऑफ नाहीये, मॅक्झिमम कट ऑफ आहे की 98, 99, 99.08 चाहिए COAP, VJTI, SPIT, PICT साठी. बट इज देयर एनी मिनिमम कट ऑफ. तर बाळांनो नीट ऐका, देर इज नो मिनिमम कट ऑफ फॉर MHT CET. बट यार आपल्याला काही गोष्टींवर फोकस करायचा आहे की तुमचा रँक किती आहे. ठीक आहे, सो युअर रँक ऑल्सो मॅटर्स. तर बाळांनो आता व्यवस्थित ऐका, इफ आउट ऑफ इट्स अ 200 मार्क्स पेपर, आय एम शुअर ऑल ऑफ अस नो दॅट. सो बाळांनो इफ यू गेट 160 प्लस मार्क्स तर you will get a percentile above 99.50 and your rank will be roughly around 1,800 or 1,900. If you get between 140 to 160 तर बाळांनो above 99 percentile 900 to 1,800 च्या मध्ये तुमचा रँक येतो. 130 to 140 चा विचार केला तर 98 to 99 percentile and rank is given. आता बाळांनो let me tell you one thing very very clearly. आप लोग बिलीव नहीं करोगे, मान लो एक बच्चे को है 99.08 और एक बच्चे को है 99.02 या 99.06 मान लो. आप बोलोगे मैम ज्यादा डिफरेंस नहीं है, कितने का डिफरेंस है, 0.2 का डिफरेंस है. बट बेटा ये 0.2 के बीच में ना, ये 0.2 का डिफरेंस देखो देखने में लग रहा है बस नंबर में, बट इसके बीच में 1500 से 2000 बच्चे आ जाते हैं रैंक में. ठीक है, सो व्हेन यू टॉक अबाउट द रैंक, ये 0.8 और 0.6 के बीच में मिनिमम 0.8 और 0.6 के बीच में मिनिमम 1000 से 1500 बच्चे आते हैं. सो योर रैंक ऑल्सो रियली मॅटर्स माय डियर स्टुडंट्स. आता मॅम प्लीज टेल अस की हे कोणते असे टॉप कॉलेजेस आहेत थ्रू MHT CET आणि ऑल्सो टेल अस मॅम की त्यांचा सेफ स्कोर काय असेल, क्योंकि यार जब हमारा टारगेट ही बिल्कुल क्लियर है तो एम करना इजी होने वाला है. तो बॉस अगर हम बात करें, ध्यान से सुनो, आता दिस इज वन कॉलेज, पुरनमल लाहोटी गवर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. बाळांनो इट इज सिच्युएटेड इन लातूर. आणि बाळांनो जर तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंगची गोष्ट केली तर 87.98 याच्यासाठी तुम्हाला पर्सेंटाइल लागेल. आणि इफ यू टॉक अबाउट AI इट इज 86.72. मॅम प्लीज टेल अस अबाउट द पॅकेज. तर बाळांनो इथे जे फीज आहे, फीज तो एवढी भरपूर अशी नाहीये. ठीक आहे, बट इफ यू टॉक अबाउट द हायेस्ट पॅकेज, हे नियरली 4 LP आतापर्यंत गेले आणि ॲव्हरेज पॅकेज 2 to 3 LP आहे. बट मानो 2025 चा डेटा सेज समथिंग रिअली डिफरंट की याचा हायेस्ट पॅकेज वॉज अराउंड 13 or 14 पर्यंत. त्यानंतर इफ यू टॉक अबाउट
गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज विच इज इन यवतमाळ. तर बाळांनो यवतमाळच्या या कॉलेजमध्ये इफ यू टॉक अबाउट कम्प्युटर इंजिनिअरिंग 89.51 आणि इफ यू टॉक अबाउट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 87.92 याचा कट ऑफ होता. त्यानंतर बाळांनो फीज आहे 25,000 पर इयर आणि हायेस्ट पॅकेज 7.25 LPA आणि ॲव्हरेज पॅकेज 3 to 4 LPA. त्यानंतर बाळांनो गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, जे माझ्या दिलच्या खूप करीब आहे, कारण हे माझ्या जालन्यापासून फक्त 60 किलोमीटर्स आहे. तर ज्या स्टुडंट्सला माहिती आहे मी प्रॉपर जालन्याची आहे आणि माझ्या घरापासून छत्रपती संभाजीनगर फार जवळ आहे. एनिवेज कमिंग बॅक टू दिस, सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 94.77 पर्सेंटाइल, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 97.39 पर्सेंटाइल. जर IT ची गोष्ट केली तर इट इज 95.63. इफ यू टॉक अबाउट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 92.71 and if you talk about electronics and telecom it is 95. त्यानंतर मॅम व्हाट इज द फीज ऑफ इट, तो इट इज 60,000 पर इयर. इफ यू टॉक अबाउट द एवरेज पैकेज 5.80 LPA and if we talk about the highest package it is almost 12 LPA. ठीक है, 11.50. So Manu, again this is one of the really good colleges for engineering. Next is Sardar Patel College of Engineering. Manu, this college is in Andheri. आता इथे you will find civil engineering, mechanical engineering आणि electrical engineering. Manu, if you talk about civil engineering याचा कट ऑफ आहे 97.86 पर्यंत जातो. If you talk about mechanical engineering the cutoff is little higher which is very unusual. ठीक है, कारण मैकेनिकल को बहुत कम बच्चे जाते हैं, बट mechanical in this college is really good, 98.97. and if we talk about electrical engineering then mano it is 98.62. ठीक है. After that my dear students, Institute of Chemical Technology which is in Mumbai, ICT. Mano, if you want to pursue chemical तर mano I will tell you one thing, हे India मधलं, not just Maharashtra, but I will say this is one of the best colleges all over India. ठीक है, for chemical engineering the cutoff is 91.83. आणि mano if we talk about the highest package which is really good which is 21 LPA and if we talk about the average package it is 8 LPA and the fees is 89,100 rupees per year. त्यानंतर बाळांनो नेक्स्ट कॉलेजेस नाउ यू विल सी की जसं जसं आपण टॉप वर जातोय ना, यू कॅनॉट इवन गेस फर्स्ट कॉलेज कोणतं असेल. सो फर्स्ट कॉलेज तो बिल्कुल ही क्रेजी होने वाला है. सो एज वी गो अप यू विल सी नाउ दैट द पैकेजेस आर ऑल्सो इंक्रीजिंग आणि द कट ऑफ्स एज वेल. नेक्स्ट इज श्री यश प्रतिष्ठान, श्री यश कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी. ठीक है, याला CSN पण आपण म्हणतो. इथे मिळानो सिविल का तो बहुत ही कम कट ऑफ है विच इज 40.04. कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग की अगर हम बात करें तो बॉस इट इज 62.86. इफ वी टॉक अबाउट इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग इट इज 46.76 अगेन विच इज लिटिल लेस आणि गुड फॉर यू. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगची गोष्ट केली तर 50. त्यानंतर इफ वी टॉक अबाउट कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग किंवा आर्टिफिशियल AI मध्ये तर इट इज 63.82 and if we talk about computer science and engineering data science it is 58.21. but the most amazing part about this college is the highest package my dear students. It is 24 LPA. Can you see it? It is 24 LPA आणि ॲव्हरेज पॅकेज इज 3.30. त्यानंतर मॅनो द फीज इन दिस कॉलेज इज 80,000 पर year. ओके, नेक्स्ट इज साडोमाई शहानी इंजीनियरिंग कॉलेज मुंबई. आता मॅनो यर वी हॅव कम्प्युटर इंजिनियरिंग, IT, ठीक है, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकॉम, आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड केमिकल इंजीनियरिंग. इफ वी टॉक अबाउट कंप्यूटर इंजीनियरिंग तो मॅनो इट इज 96.92. इफ वी टॉक अबाउट IT 96.79. Electronics and Telecom 95.13, Artificial Intelligence and Data Science 96.34 and Chemical Engineering is 92.42. Highest package again a very good number 24.13 LPA and if we talk about the average package it is 7 to 8 LPA. Next is Government College of Engineering Amravati. इथे माझी एक फ्रेंड होती, आता ती कोणत्या कंपनीमध्ये मला ते लक्षात नाही, पण मला तिचं पॅकेज लक्षात आहे जे आजच्या डेटमध्ये 18 LPA तिचं पॅकेज. ठीक है, ऐसे फ्रेंड्स में ऐसे मतलब मस्ती में टॉपिक निकल ही जाता है ना, तेरा कितना है बता. सो देन दैट टाइम आई गॉट टू नो, बट द हाईएस्ट पैकेज ऑफ दिस कॉलेज इज एनीवेज 26.5 LPA and my dear students the average package is 5.55 LPA. Computer science and engineering ची गोष्ट केली तर मॅनो इट इज 97.82. if we talk about IT 96.38,
इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग 92.07, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकॉम 95.91. Next, this is a college in Nanded, Shri Guru Gobind Singh Ji Institute of Electrical Engineering and Technology. ठीक है, this is in Nanded. बानो आता ह्या कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ इज रिअली लेस मी म्हणू शकते, कारण बाकी कट ऑफ्स आर रिअली लाईक 92, 94, 98. सो दिस इज जस्ट 89.49. इफ वी टॉक अबाउट कंप्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ऑफकोर्स जास्तच असणार आहे 96. इफ वी टॉक अबाउट IT 95. If we talk about electrical engineering 92.78, electronics and telecom 94.82, mechanical engineering 91.75. ठीक है, त्यानंतर if we talk about the fees 88,000, highest package 27 LPA, average package is 5 LPA. Next is PICT college. बानो PICT college पण is one of the best engineering colleges all over महाराष्ट्र मी म्हणू शकते. आणि PICT कॉलेज बद्दल मी खूप इंटरेस्टिंग फॅक्ट पण ऐकलेलं आहे की इथे ना 2 शिफ्ट्स मध्ये होतात, म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग शिफ्ट 1, शिफ्ट 2 अँड सो ऑन. कम्प्युटर इंजिनिअरिंगची गोष्ट केली तर बानो कट ऑफ इज रिअली हाय 99.60, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी 99.45, AI अँड डेटा सायन्स 99.55, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम 99.13 and electronics and computer engineering 99.41. So in short, get this in your head that PICT मतलब 98 percentile के ऊपर ही ऊपर जाना है. After that, my dear students, if we talk about the highest package 33.57 आणि बाळांनो average package ची गोष्ट केली तर 10.11 LPA आणि बाळांनो fees is 3.13, थोडी जास्तच असणार आहे. But I can bet on one thing that the faculties in this college, of what I have heard from all my ex-students, point one, and this college is in Pune and from my house it is very very close. ठीक आहे, भारती विद्यापीठच्या बॅक गेटलाच आहे हे कॉलेज. सो इथे फर्स्ट थिंग दॅट वी कॅन बेट ऑन इज द फॅकल्टी. सेकंड जे स्टार्टअप कल्चर आहे, जे टीचर्सचा सपोर्ट गायडन्स मिळतो तुम्हाला एक्सप्लोर करण्यासाठी, that is really good in this college. And of course I don't have to talk about the placement because the highest package speaks for itself कि यार पैकेज इतना तगड़ा है, मतलब कंपनीज तगड़ी ही आती होंगी. नेक्स्ट इज विश्वकर्मा इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, जिसको हम VIT पुणे भी बोलते हैं. कंप्यूटर इंजीनियरिंग का कट ऑफ इज 98.78. इफ वी टॉक अबाउट IT इंफॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी 98.40 एंड इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकॉम 97.60. हाईएस्ट पैकेज 45 LPA which is really good आणि एवरेज पैकेज इज 10.9 which is almost 11 LPA. VIT college मध्ये पण बाळांनो, get this in your head if you want to get into VIT college Pune. Again, here in VIT college, my dear students, anyhow you would require 96 percentile and above. एकदम ही गोष्ट डोक्यात टाकून घ्या, मैम मैं ये कैटेगरी में आता हूँ, मुझे ये एडवांटेज होगा, ये वो, all this comes later on, but we still have time before MHT CET and we need to give it our best shot. नेक्स्ट इज कम्प्युटर इंजिनिअरिंग. कम्प्युटर इंजिनिअरिंगची गोष्ट केली बाळांनो, COEP. आता हां, कमिंग बॅक टू वन ऑफ द मोस्ट काय म्हणतात एकदम जास्त प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट्स फॉर इंजिनिअरिंग विच इज द कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, COEP. तर बाळांनो COEP बद्दल तर बोलायची गोष्टच नाहीये. COEP मतलब दिमाग में डाल लो 99.08 परसेंटाइल के ऊपर ही ऊपर जाना है. आफ्टर दैट इफ वी टॉक अबाउट द हाईएस्ट पैकेज, इट इज 52 LPA, फीस इज 1,36,000 एंड इफ वी टॉक अबाउट द एवरेज पैकेज, एवरेज ही 17 है मेरे दोस्त, दिख रहा है. तो यार अगर COEP में इफ यू गो ना, लाइफ सेट है. ठीक है. एंड नेक्स्ट इज बाळांनो VJTI कॉलेज विच इज वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजी इंस्टिट्यूट विच इज इन मुंबई. अगेन सिव्हिल इंजिनिअरिंग साठी द कट ऑफ इज, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा कट ऑफ हाय, म्हणजे यू कॅन नो की हे कॉलेज काय लेवलचं असणार आहे. 98.47. कंप्यूटर इंजिनिअरिंगची गोष्ट केली 99.94. इफ वी टॉक अबाउट IT 99.76, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 99.39, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकॉम 99.58. Fees is less than COEP, 86,000, highest package 54 LPA and average package is 16.35 LPA. Next is भारतीय विद्या भवन सरदार पटेल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याला आपण SPIT मुंबई पण म्हणतो. अगेन बाळांनो, कॅन यू सी, आपण COEP म्हणतो, बट COEPच्या वर आलं VJTI, VJTIच्या वर आला SPIT. आता गेस करा फर्स्ट कॉलेज कोणतं असेल. सो कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगची गोष्ट केली तर 99.60, कम्प्युटर इंजिनिअरिंगची गोष्ट केली तर 99.59 आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉमची गोष्ट केली तर 99.30. हायेस्ट पॅकेज 61.55 आणि बाळांनो एवरेज पॅकेज आहे 15.14.
और ये आता है द फर्स्ट टॉप कॉलेज विच इज वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग माय डियर स्टुडंट्स विच इज इन सांगली. तर माझे सगळे मराठवाडा आणि विदर्भचे मुलं चॅट सेक्शन मध्ये कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करणार की माझे किती मुलं आहेत असे जे तुमच्या मराठवाडा आणि विदर्भ मधून आहेत. ठीक आहे. सो यार मराठवाडा आणि विदर्भाच्या मुलांसाठी तर ही प्राऊड फील करण्यासारखी गोष्ट आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग जे आहे बाळांनो 97.49 याचा कट ऑफ आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ची गोष्ट केली तर 99.21, आयटी इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी 99.07, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 98.24, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग 98.68. Fees is 85,600 which is again less than COEP. Highest packages ठीक है, highest packages and average packages 10.8 LPA my friend. तो बॉस ये है कुछ ऐसे टॉप इंजीनियरिंग कॉलेजेस विच यू शुडंट मिस. आणि जर तुम्ही विचार करताय ना कि मैम कुछ भी हो जाए हमको तो अच्छा बीटेक इंजीनियर ही बनना है, तो बेटा यही कॉलेज में देखो जाना और फिर आके मुझे मिलना भी है उसके बाद. ठीक है. नाउ मैम व्हाट शुड बी द सेफ स्कोर. तो बॉस 160 प्लस सो दैट आपका रैंक आ जाए 1 to 900 के बीच में. क्रेजी हो जाएगा तुम लोग का रैंक 1 आ गया तो. ठीक है. इतना बढ़िया बड़ा वाला गिफ्ट दूंगी मैं तुमको उसके बाद. 150 to 160 के बीच आता है तो 900 to 1800, 140 to 150 के बीच में 1800 to 2700. त्यानंतर फुल ऑन रँक्स दिलेले आहेत तुमचे ऑल ओव्हर महाराष्ट्र. तुमचा किती स्कोअरवर किती रँक येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो लिस्ट ऑफ टॉप कॉलेजेस मध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, सीओईपी, पीआयसीटी, व्हीआयटी, त्यानंतर व्हीजेटीआय इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आयसीटी बद्दल जे मी सांगितलं, त्यानंतर एसपीआयटी, त्यानंतर श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर आणि आहे इकडे वालचंद. ठीक आहे. या सगळ्यांचे हायेस्ट पॅकेजेस दिलेले आहे आणि फीस सुद्धा दिलेली आहे बाळांनो. सो हे जे कॉलेजेस आहे हे स्किप करण्याचा विचार पण करू नका. गिव इट योर बेस्ट शॉट यार, क्योंकि अगर एमएचटी सीईटी में तुमको अच्छा परसेंटाइल आया एंड इफ यू लैंड इन एनी ऑफ दीज कॉलेजेस तो भाई पैकेज देख रहे हो तुम लोग. ठीक है. बिल्कुल ही क्रेजी हो जाएगा. तर त्याच्यामुळे सांगते बाळांनो एक गोष्ट डोक्यात फिक्स ठेवा की काही करेल यार, शेवटचे 30 दिवस आहे माझ्याकडे, पूर्ण फाईट मारेल, कारण मला पुढच्या 4-5 वर्षात तुम्हाला हे पॅकेज उचलताना बघायचंय. हे ॲज अ टीचर माझं स्वप्न आहे, कारण जेव्हा तुम्हाला एवढं पॅकेज मिळेल ना मी तुमच्याकडून महागवाले गिफ्ट घेणार. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. डील आहे ही आपली. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो कट ऑफ रँक इथे दिलेली आहे मी आता की जर तुम्हाला इतके पर्सेंटाइल आले तर टू गेट इनटू दिस इंजिनिअरिंग कॉलेज व्हॉट इज द कट ऑफ रँक दॅट यू माइट नीड फॉर सीओईपी 121 अँड बिलो. म्हणजे कळतंय, म्हणजे 1 पासून 121 च्या रेंज मध्ये. त्यानंतर पीआयसीटीचं दिलंय बाळांनो, व्हीआयटीचं दिलंय, व्हीजेटीआयचं दिलंय, आयसीटीचं दिलंय, एसपीआयटीचं दिलंय, श्री रामदेव बाबाचं दिलंय जे नागपूरमध्ये आहे आणि वालचंदचं पण दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो 197 परसेंटाइल इज द कट ऑफ फॉर गुड कॉलेजेस. तर बाळांनो सिंपल है यार कि अगर कोई कंपनी है वो चाहती है यार मुझे मेरे कंपनी में बेस्ट एम्प्लॉय चाहिए, अब उसको बेस्ट एम्प्लॉय कहाँ मिलेंगे? बेस्ट कॉलेज में. और बेस्ट कॉलेज में बेस्ट बच्चे आने चाहिए, लेकिन बेस्ट बच्चे, ये जो बेस्ट क्रीम क्राउड है हमारे महाराष्ट्र का, इसको फिल्टर करने के लिए ही तो ये एमएचटी सीईटी का परसेंटाइल कट ऑफ लगा है. सो जस्ट यूज द बैकवर्ड रिवर्स साइकिल यूज करो कि यार कंपनी को चाहिए बेस्ट एम्प्लॉय, कंपनी को चाहिए बिल्कुल ही बेस्ट एम्प्लॉय और बेस्ट पैकेज वो लोग भी ऑफर करना चाहेंगे, दैट दे विल गेट इन द बेस्ट कॉलेज. और बेस्ट कॉलेज मतलब वेयर दे विल हैव द क्रीम क्राउड ऑफ महाराष्ट्र. और क्रीम क्राउड ऑफ महाराष्ट्र वो लोग कैसे सेग्रीगेट करेंगे? सो दैट विल बी सेग्रीगेटेड थ्रू एमएचटी सीईटी. सो यार ये कट ऑफ तो बनता है. ठीक है. सो योर टॉप गोल शुड बी 150 मार्क्स के ऊपर ही मेरे को चाहिए सो दैट यू गेट अ परसेंटाइल बिटवीन 99.4 to 99.5 के बीच में. बेटर गोल शुड बी, ठीक है, 130 to 140. और मैम काही नाही तर हे तर झालंच पाहिजे. मिनिमम गोल इज 120 मार्क्स विच इज 97 परसेंटाइल. बस इसके नीचे नहीं आना चाहिए. ठीक है. इसे तुम लोग को इज्जत रखनी है यार मेरी, बिल्कुल ही ऐसे टीचिंग में कि नहीं यार हम मैम से पढ़े और इतना कम तो हमको नहीं आ सकता. तो यार ये इसके नीचे बिल्कुल जाना नहीं है. घर पे आके बहुत मारूंगी बेटा. सुपारी दिल तुझी, सांगितलं होतं ना तुला. हाँ
नेक्स्ट, युअर 2026 स्ट्रॅटजी काय असली पाहिजे टू हिट 97 परसेंटाइल? तर बाळांनो, सबसे इंपॉर्टेंट स्टडी 8 to 10 आवर्स. इसमें तो बिल्कुल देर इज नो जुगाड़, नो शॉर्टकट, नथिंग 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 नथिंग. कंप्लीट PYQs ऑफ लास्ट 10 इयर्स. त्यानंतर बाळांनो, एव्हरी डे यू हॅव टू सॉल्व वन मॉक टेस्ट. आणि जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, CET इज अ गेम ऑफ ॲक्युरसी अँड टाइम. So there is no negative marking, there is no negative marking here. So improve the accuracy and improve the time. आणि त्यानंतर बाळांनो, do the chapters according to the weightage. So use smart work over hard work. समझ में आया मेरे दोस्त? क्लियर आहे यहाँ तक? ठीक आहे. तर हे तर आता मी तुम्हाला क्लिअर सांगितलंय. तर आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला एक रियालिटी चेक देऊ. इज 97 पर्सेंटाइल रिअली इनफ? तर बाळांनो, द रियालिटी चेक इज टार्गेट पर्सेंटाइल हे ठेवा, सेफ स्कोर तुमचा डिसाइड करा आणि मार्क्स वर्सेस पर्सेंटाइलचा डिफरन्स बघा. आता इफ यू टॉक अबाउट MHT CET सेफ स्कोर, तर ऍडमिशन्स टू तुम्हाला काय होऊ शकतं? 29 इन्स्टिट्यूट्स इन अमरावती रिजन, 14 इन्स्टिट्यूट्स इन छत्रपती संभाजीनगर, 35 इन्स्टिट्यूट्स इन औरंगाबाद इन मुंबई रिजन, त्यानंतर 35 इन मुंबई रिजन, 41 इन्स्टिट्यूट्स इन नागपूर रिजन, 17 इन नाशिक रिजन आणि 56 इन पुणे रिजन. ठीक आहे. सो आपल्या पुण्यामध्ये आणि तसं बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा इंजिनिअरिंगचे भरपूर सारे कॉलेजेस आहे. तर बाळांनो, इथे अगेन मी तुम्हाला मार्क्स लावलेला आहे आणि पर्सेंटाइल वाईज तुमची काय रँक येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर देर इज ऑल्सो दिस वन मोर कॉलेज विच इज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विच इज इन छत्रपती संभाजीनगर. बाळांनो, जर तुम्ही इथे सिव्हिल इंजिनिअरिंगची गोष्ट केली तर 94.77 त्याचं पर्सेंटाइल आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगची गोष्ट केली तर 97.39. IT ची गोष्ट केली तर 95.63. इफ वी टॉक अबाउट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 92.71 अँड इफ वी टॉक अबाउट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इट इज 95.04. त्यानंतर बाळांनो, इफ वी टॉक अबाउट द हायेस्ट पॅकेज 11.50 अँड ॲव्हरेज पॅकेज इज 5.80. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो, हे नागपूर झालं. त्यानंतर ह्याची इन्फॉर्मेशन तर मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे नागपूरच्या कॉलेजची. ठीक आहे. आणि बाळांनो, जर तुम्ही कोणत्या टॉप कॉलेज बद्दल बोलले तर दॅट इज MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, लोणी काळभोरला आहे हे. ठीक आहे. लोणी काळभोरला आहे. इथे मुंबई लिहिलेलं आहे पण हे लोणी काळभोरला आहे बाळांनो. आणि इथे जर तुम्ही कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा विचार केला तर 99.60 याचा पर्सेंटाइल आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 99.59 आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉमसाठी 99.30. But the most shocking thing is the highest package, my dear students, which is 60.42 LPA and average package is 13.76. So बॉस, एवरेज ही इतना है. अब ये हाईएस्ट तो ये साल और भी हिट करने वाला है. ठीक है. ही गोष्ट डोक्यात ठेवा बाळांनो. सो हे होते महाराष्ट्रामधले काही टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस जिथे तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतं. बट ॲज आय टोल्ड यू दॅट दीज 30 days आर गोइंग टू बी द गेम चेंजर इन एव्हरीथिंग, माय डिअर स्टुडंट्स. सो जस्ट गिव्ह इट युअर बेस्ट शॉट. काही डाऊट असेल तर नक्की कॉमेंट करा आणि आय ट्राय टू आन्सर ऑल युअर डाऊट्स. अँड अभ्यास करत राहा, पॉझिटिव्ह राहा. छान CETचा पेपर जाणार, छान पर्सेंटाइल जाणार. आणि बाळांनो, मी अशी तयारी करून घेणार ना तुमची की तुम्हाला चांगल्या कॉलेजपर्यंत सोडूनच येणार. काय झालं, COEP नाही होणार, VJTI नाही होणार, ICT नाही होणार, पण एडेड असो, नॉन एडेड असो, प्रायव्हेट असो, ऑटोनॉमस असो, मी तुम्हाला असं कॉलेजेसचा गायडन्स करणार की मी तुम्हाला तिथे सोडूनच येणार. ठीक आहे. टेन्शन घेऊ नका. व्हिडिओवर मला खूप सारे कॉमेंट्स पाहिजे की तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटतायत. कारण यार, तुमच्या कॉमेंट्सवर मी ठरवणार की मी पुढे असे व्हिडिओज बनवू की नाही, हे तुम्हाला हेल्प करताय की नाही. सो मी नंबर्सवर विश्वास नाही करत, व्ह्यूजवर विश्वास नाही करत, पण जे तुम्ही कॉमेंट करता त्याच्यावर मी नक्कीच विश्वास करते. सो दॅट्स ऑल फॉर टुडे, माय डियर स्टुडंट्स. सी यू ऑल इन नेक्स्ट व्हिडिओ. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव अँड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.